मला माफ कर, मला माफ कर प्लीज. अविनाश गुन्हेगार आहे तुझा, मला माफ कर. मी खूप दुष्ट आहे का तू? प्लीज मला माफ कर. मी पाया पडतो तुझ्या, अभि का प्लीज मला माफ अभि कर. काय नाही, मला खरंच पाया पडतो तुझ्या. मी तुझा गुन्हेगार आहे यार. अभि काय करते? मला माफ कर. मी खरंच म्हणतोय, मला माफ कर. मी काहीच नाही केलं का तुझ्यासाठी? खरंच काही नाही केलं. आयुष्यभर फक्त त्रास दिला तुला. मला प्लीज कधी सोडून जाऊ नको अनु. तू जर मला सोडून गेलीस ना, हा अविनाश संपेल का? तू ताकद आहेस माझी. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. प्लीज अनु, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. कुठे जाऊ मी तुम्हाला सोडून? आणि अभि तुम्ही असे माझे पाय धरलेत ना, तर नरकातही मला जागा मिळणार नाही. तुम्ही तुमचा बिझनेस सावरण्यासाठी प्रयत्न करताय, ते दिसतंय मला. आणि तुम्हाला यश मिळेल. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण एकत्र पार पाडू. सगळं चांगलं होणार. फक्त तुम्ही खंबीरपणे उभे राहा. तुला खरंच असं वाटतंय अनु? 100%. बरं वाटतंय. मनात प्रेम असतं ना अभि, तेव्हा मोठ्यात मोठं आव्हान सुद्धा समर्थपणे पेलण्याची ताकद मिळते. आपण एकमेकांवर प्रेम करतो, सुखदुःखात एकमेकांसोबत आहोत. हीच आपली ताकद आहे. आणि तुम्ही बघाच, एक दिवस सगळं काही छान मार्गी लागलेलं असेल. किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर. तुमचा हा प्रेमाचा संवाद पहिल्यांदाच ऐकला बाबा या घरात. आमचं बोलणं चोरून ऐकत होता. चोरून? मी कशाला ऐकेन चोरून? मी इथून जात होते, ओझर तर बोलणं भाऊजींचं कानावर पडलं. इमोशनल ब्लॅकमेल करत होते ना तुला? वाईट वाटलं ग मला. पिऊन आलेत आज पण? देवा, तूच सांग, शोभत का नाही? अनु, तू आयुष्यभर ह्यांना वचकून राहिलीस ना, म्हणून होतंय. आईंचं काय? आईला त्यांच्या मुलामध्ये काहीच दोष दिसत नाही. पुत्रप्रेमाची झापडं बांधलेत ना त्यांनी. तुझं काय? नाही, तुला नाहीच दिसत का काही? हे डोळे उघड जरा, डोळेसपणे बघ सगळं. काय काय म्हणजे? सांग या ना, हे असं भरल्या घरात पिऊन येऊ नका, धिंगाणा घालू नका. काय उपयोग ना तुला पण सांगू. तुला माहिती आहे अनु, भाऊजींना पण खूप चांगलं माहिती आहे. नाही, ते तुझ्याशी कितीही वाईट वागले ना, तरी तू तोंडातून ब्र सुद्धा काढणार नाहीस. दिवसभराच्या कटकटी सांभाळून नवरा दमून भागून घरी येतो. त्यानंतर त्याशी वाद घालून
माझ्या घरची शांतता बिघडवायची मी? काय? नवरा पाया बिया पडला म्हणून एवढी हुरळून जाऊ नकोस. नशेत आहेत ते. उद्या उतरली ना की हाच पाया पडणारा नवरा ना खेटराने पूजा घालेल. म्हणून सांगतेय, जागी हो, आवाज उठव. म्हणजे काय करू? जा विचार. तुला आठवते अनु, पिहू क्लासवरून उशीर आली होती, काय केलं होतं भाऊजीने? रात्रभर तिला बाहेर उभं केलं होतं. जेवू सुद्धा दिलं नव्हतं, तुला सुद्धा. तू पण कर ना तमाशा. त्यांच्या भावाला, आईला, बहिणीला, मुलांना सगळ्यांना कळू दे. कर तमाशा. नाहीतर एक काम कर, भाऊजींना आज रात्री इथेच राहू दे. असंही नशेत आहेत. तू त्यांना या अशा अवस्थेत ठेवून गेलीस ना, उद्या काहीही आठवणार नाही त्यांना. नाही वहिनी, मला हे आयुष्यभर टोचत राहील. काय ना वहिनी, तुमचे आणि माझे विचार विरुद्ध टोकाचे आहेत. मला भांडण, वाद, तमाशा हे सगळं नाही आवडत. कारण संसारात या गोष्टी महत्वाच्या नसतात. तरच संसार सुखाचा होता. डोंट टेल मी तुझा संसार सुखाचा आहे. 100% माझा संसार आहे सुखाचा. कारण मला वाईटातही चांगलं शोधायची सवय. संसारात आक्रस्ताळेपणा करून नाही चालत. संसार म्हणजे तपश्चर्या आहे, व्रत आहे. बरोबर आहे तुझं. तू कर तपश्चर्या. आयुष्यभर भाऊजींच्या नावाचा जप कर. कितीही केलंस ना तरी ते तुझ्याशी असंच वागणार. तुला हडतूड करणार, तुला शिक्षा करणार, 4 चौघांसमोर तुझी लायकी काढणार. लिहून घे माझ्याकडून. हरकत नाही. हा आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. तुम्ही आमच्या संसाराची काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि वहिनी, माझा विश्वास आहे, एक दिवस हे सगळं बदलेल. हे बदलतील, कारण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. बघूया. नाही, बघूच या. तूही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. बघाच तुम्ही, हा दिवस लवकर येईल. या घराचं हरवलेलं सुख फिरून लवकरच या घराकडे